आपली जे नस असते त्याच्या बाजूला लिगामेंट्स असतात. ते लिगामेंट्सचं प्रमाण वाढतो. जसं आपली वय वाढते तसं ते लिगामेंट्सचा दाब वाढतो, त्याची थिकनेस वाढते आणि त्याच्यामुळे ते नसांवर प्रेशर करतं आणि त्याच्यामुळे नसांचं दुखणं असतो. बाकी हे सोडून बरेच इन्फेक्शन होऊ शकतो, ट्यूमर होऊ शकतो किंवा नसांचे बाकीचे आजार होऊ शकतात. नसांचं दुखणं बरी का होत नाही? कारण एकतर नसांचं दुखणं कधीकधी नसांवर दाब पडला तर नसांच्या आतमध्ये काही वेळी असे चेंजेस होऊन जातात की जे चेंजेस कमी होत नाही किंवा ते जात नाही. नसांच्या आतमध्ये जे चेंजेस होतात, बाहेरनी आपण दाब काढू शकतो. हेच आपण काही वेळी ऑपरेशन करायच्या आधी आम्ही पेशंटला सुद्धा सांगतो की तुमची नस आपण मोकळी करू शकतो, पण नसांच्या आतमध्ये जे बदलाव झालेले आहेत, जे चेंजेस झालेले आहेत, ते काही वेळी रिवर्ट नाही होत. कोणताही पेशंटला आपण सांगतो की नस एकदा तुमची दबलेली असेल आणि जर समजा डॉक्टरांना तुम्हाला चेक करून असं वाटत असेल की ह्याच्यामध्ये शस्त्रक्रियाची गरज आहे, ह्याच्यामध्ये नस मोकळी करण्याची गरज आहे, तुम्ही जसं डॉक्टर ॲडवाईस करतायत, आता ते ऑपरेशन ॲडवाईस करतायत की कन्झर्वेटिव्ह की फिजिओथेरपी ॲडवाईस करतायत, त्याप्रमाणे तुम्ही जसं डॉक्टर सांगतात तसं तुम्ही डिसिजन घ्या.